श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज आहे ट्रिपचा दुसरा दिवस। कालचा ब्लॉग मी जेवल्यानंतर बंद केला होता। त्यानंतर हे बघा इथं हॉटेल होतं, त्यामध्ये आम्ही थांबलो कारण रात्रीसाठी पर्याय नव्हता। जे दिसलं त्यामध्ये राहिलो। आता मात्र रूम बदलणार आहे कारण तिथे एसी वगैरे काहीच नव्हता, खूप इथं गरम होतंय। आता गणपतीला जाऊन येणार, गणपती बाप्पाला, आणि त्यानंतर रूम बदलणार आणि मग संध्याकाळी आपण भेटूया छान अशा मस्त समुद्री वातावरणावर। आता नाश्ता करताना भेटते तुम्हाला। चला बाय। कसं आहे? छान आहे ना? हे काय आहे? इकडं बर्थडेला गिफ्ट आले चांगल्या मैत्रिणी। हो नाही, ड्रेस चांगलाच आहे तो। नाही एवढंच। अशी इथं ये लवकर। ये स्वरा दीदी पण येते। आता छानपैकी जेवण करून आलो आहोत आणि आता थोडा वेळ आराम करणार आहे। ओवी चेंज करते आहे ना? ओवी चेंज करते। ताईनं, मी तर तेच घातलं, ताईनं पण चेंज केलं आणि ताट तुम्हाला दाखवलं। इथं ना मोदक सगळ्यांना माहीत असेल, कोकण म्हटलं की उकडीचे मोदक खूपच छान असतात। उकडीचे मोदक, खरवस आणि पुरी भाजी असं जेवण जेवलो। रात्रीच आमरस खाल्ला होता, त्यामुळे आता आमरस नाही खाल्ला, पण जेवण अप्रतिम होतं। जोशी भोजनालय म्हणून तुम्ही जर विचारलं, तिथं जवळच आहे मंदिरापासून, तर अतिशय उत्तम प्रतीचं जेवण होतं। आणि आता थोडा आराम करणार आहे आणि मग 5-5:30 वाजता जाणार आहे समुद्रावरती। तर मग तिथं तुम्हाला भेटते। आता थोडा आराम करूया। तुम्ही सगळेजण 2-3 दिवस व्हिडिओची खूप वाट बघत असाल, माहिती आहे मला, पण नाही, मी ठरवलंच होतं, तुम्हाला सांगितलं होतं मी की ब्रेक घेणार आहे म्हणजे आहे। आणि यावेळेस तसं खरंच केलं मी, नाही तर प्रत्येक ठिकाणी जाताना 2-3 व्हिडिओ करून जाणे हे माझं रुटीन असायचं। पण स्ट्रेसपासून थोडं लांब राहण्यासाठीच इथं आले मी। तर चला आपण भेटूया आता छानपैकी समुद्रावर। बाय बाय। चला आता आपण जाऊया समुद्रावर। छान असं आवरलं आहे, ओवी सुद्धा तयार झालेली आहे, मी सुद्धा तयार झालेली आहे आणि छान असा वन पीस तुम्हाला त्या दिवशी दाखवला तो वेअर केलाय। मलाच माहित नाही मी कम्फर्टेबल आहे का नाही, बघूया। बघा अशा पद्धतीचा आहे, छान आहे, पण मला सवय कमी आहे म्हणजे, पण त्यामुळे इथं चालून जातं, गणपतीपुळ्यासारख्या ठिकाणी चालून जातं। आणि थोडीशी सवय पाहिजे पण अशा वेगळ्या कपड्यांची, अगदी काही शॉर्ट वगैरे नाही, पण अशा कपड्यांची थोडीशी सवय आपल्यालाही पाहिजे। तर कशी दिसते नक्की कमेंट करून सांगा। भेटूया आता आपण समुद्रावर। चला बाय। तर चला, हिरवगार वातावरण, कोकणची ओळख, जे जे कुणी कोकणातले असतील खरंच खूप नशीबवान आहात की इतक्या सुंदर हिरवळीत तुम्ही राहता आणि एवढी हिरवळ कोकणच्या लोकांनी जपून ठेवलेली आहे, त्याबद्दल खरंच विशेष वाटतं। बघा जिकडे बघाल तिकडे हिरवगार आहे
आणि आता छान तयार होऊन ओवी आणि मी चाललेलो आहोत. होय की नाही ओवी? मला वन पीस कसा दिसतोय सगळ्यांनी सांगा. पहिल्यांदाच म्हणजे तसं घालते मी, पण आत्ता बरेच मला वाटतं 1 वर्षाने आत्ता वेअर केलेलं आहे. तर चला आपण भेटूया आता बीचवर. बाय. बघा समुद्रकिनारी आम्ही आलेलो आहोत. ओवी ये बा. आम्ही दोघीही आलेलो आहोत आणि मस्त खूप 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 सुंदर वाटतंय. असं बसायचंय बाळाला. डायनासोर बसायचंय. काय सांगू, इतकं अप्रतिम वाटतंय ना खरंच. मुंबईकर, कोकणकर खरंच नशीबवान आहात. अशी मजा तुम्हाला रोज घ्यायला मिळते. मस्त एकदम. आयुष्यातला इकडे मला धर. आयुष्यातला येणारा प्रत्येक दिवस हा शेवटचा असतो आपल्यासाठी. आणि खूप म्हणजे खूप दिवस, वर्ष आयुष्यातले मी असेच घालवले, विचार करत, त्रास करत. पण नाही, आयुष्य खूप जगण्यासारखं आहे, सुंदर आहे. आणि आपल्या आपल्या मुलांसाठी खूप छान जगलं पाहिजे आणि मुलांनाही फिरवलं पाहिजे. कारण आपण नाही त्यांना नेलं तर कोण नेणार. उभी राहा. त्यामुळं खरंच खूप आज छान वाटलं मला. आणि असं एक वर्षातनं 1-2 ट्रिपा हव्यातच, अगदी 100%. ए बाळा उठ उठ उठ. चला आम्ही आता रूमवर आलेलो आहोत. समुद्रावर भरपूर वेळ छान मजा मस्ती केली. 7:30 वाजलेले आहेत. आता फारशी भूक नाही, कारण शहाळं घेतलं, त्यातलं खोबरं खाल्लं आणि त्यानंतर कोका कोला पिला. आंब्याची पोळी घेतली, आमसूलं घेतली, ताईला हवी होती म्हणून. काजू काही इथले बरे वाटले नाहीत. काजू रत्नागिरीत कुठेतरी मिळतात, बघूया तिथे मिळाले तर मग घेऊया. आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आणि खरंच मग अशी सांगितलं त्याप्रमाणे आयुष्य एकदाच मिळतं, भरभरून जगून घ्या, आनंदाने जगून घ्या. कुठलाही दिवस आपला अखेरचा असू शकतो हे मानून रोज हसत जगा.
आणि स्वतःही हसा आणि दुसऱ्यांनाही हसवा. चला तर मग या ब्लॉगमध्ये इथंच निरोप घेते. उद्या भेटीन नवीन. उद्या आम्ही काय करतोय ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघूया. चला बाय.